हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्झरसाइज 1.3 पाहायचा आहे. तर हा पूर्ण एक्झरसाइज आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, प्रूव्ह दॅट √5 इज इररेशनल. हा जो नंबर आहे तो आपल्याला इररेशनल दाखवायचा आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक थेरम पाहिला होता. इफ पी इज प्राईम and a is any positive integer, then if p divides a square, then p divides a. जर p ने a स्क्वेअरला भाग जात असेल तर निश्चितपणे p ने a ला भाग जातो. हा थेरम आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या ठिकाणी दिलेल्या लिंकला क्लिक करून तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर याचा वापर करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग सुरू करूयात. √5 आपल्याला इररेशनल दाखवायचा आहे. मग आपण √5 हा रॅशनल आहे असं आपण गृहीत धरू आणि जे आपण गृहीत धरलं ते कसं चुकीचं आहे ते आपण सिद्ध करू. म्हणजे आपोआप हा इररेशनल नंबर आहे हे प्रूव्ह होईल. ठीक आहे. सपोज √5 इज a rational number. Therefore, we can find integers a and b where b not equal to 0 such that √5 is equal to a upon b. आपल्याला माहिती आहे प्रत्येक रॅशनल नंबर हा a upon b या स्वरूपामध्ये लिहिता येतो. या ठिकाणी a आणि b काय आहेत तर इंटिजर्स आहेत आणि b नॉट इक्वल टू 0 आहे. लेट a and b have a common factor other than 1, then we can divide by that common factor and assume that a and b are co-primes. बघा या वाक्याचा अर्थ आपण समजावून घेऊयात. हे जे आपण रिप्रेझेंटेशन केले ना a अपॉन b, तर त्यामध्ये a आणि b काय आहेत इंटिजर्स आहेत. मग ते इंटिजर्स त्यांच्यामध्ये एखादा कॉमन फॅक्टर असू पण शकतो आणि नसू पण शकतो. एक उदाहरण बघा. समजा असं असू शकतं a अपॉन b इज इक्वल 12 अपॉन सपोज 70. तर या ठिकाणी a म्हणजे काय आहे 12 आणि b म्हणजे 70 आहे. मग यांच्यामध्ये एखादा कॉमन फॅक्टर असू शकतो. तर या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे. तर तो फॅक्टर कोणता आहे. आता तो 1 असेल किंवा 2 असतील किंवा 3 असतील किती असतील. मग याला आपण 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला असं मिळेल 6 अपॉन 35. म्हणजे जो कॉमन फॅक्टर होता 2 त्या 2 आपण या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलं आहे आणि आपल्याला हे 2 को-प्राइम्स मिळालेले आहेत. लक्षात घ्या 6 and 35 आर को-प्राइम्स. आता हे को-प्राइम्स म्हणजे काय. को-प्राइम्स म्हणजे अशा 2 संख्या की ज्या 2 संख्या एक सोडून दुसऱ्या कुणाच्याच पाड्यात येत नाहीत. बघा 6 आणि 35 एक सोडला तर कुणाच्याच पाड्यामध्ये 6 येणार नाही आणि 35 पण येणार नाही. म्हणजे त्या दोघांमध्ये कुठलाही कॉमन फॅक्टर असणार नाही एक सोडून. बघा या 6चे फॅक्टर्स काय असतील 3 and 2. तर याचे फॅक्टर्स काय आहेत 5 and 7. एक तर कॉमन फॅक्टर दोघांमध्ये आहेच, पण तो सोडला
तर बाकी कुठलाही कॉमन फॅक्टर तुम्हाला त्यामध्ये सापडणार नाही. तर अशा संख्यांना म्हणायचं को प्राईम्स. मग आता या ज्या दोन संख्या आहेत ना, तर त्या दोन्ही प्राईम पण असू शकतात, दोन्ही कॉम्पोजिट पण असू शकतात, किंवा एक प्राईम आणि एक कॉम्पोजिट पण असू शकते. हे बघा, मी तुम्हाला प्रत्येकाचं एक उदाहरण सांगतो. दोन्ही कॉम्पोजिट असतील तर हे उदाहरण बघा, 6 आणि 35 बोथ आर कॉम्पोजिट बट दे आर को प्राईम्स, कारण त्यांना एक सोडला तर कुठल्याही दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही. त्यानंतर दोन्ही प्राईम असतील. आता दोन प्राईम संख्या असतील तर त्या नेहमी कशा असतील? को प्राईम असतील. सपोज 11 अँड 17 ह्या को प्राईम आहेतच, म्हणजे दोन प्राईम संख्या नेहमी को प्राईम असतात. ठीक आहे. आता एक कॉम्पोजिट आणि एक प्राईम असेल. उदाहरणार्थ बघा, समजा 12 हा आहे कॉम्पोजिट आणि एक प्राईम समजा 17. या दोघांमध्ये तुम्हाला कुठलाही एक सोडला तर कुठलाही कॉमन फॅक्टर दिसणार नाही. मग अशा संख्यांना काय म्हणतात? को प्राईम्स. लक्षात आलं? आता या ठिकाणी ह्या दोन्ही संख्या कशा आलेल्या आहेत? कॉम्पोजिट आलेल्या आहेत, पण त्या अशा यापैकी कुठल्याही असू शकतात. तर मग इथं आपण एक उदाहरण असं घेतलं होतं की 12/70. समजा याच्यामध्ये एक 2 हा कॉमन फॅक्टर आहे, तर त्या कॉमन फॅक्टरनं आपण डिवाइड केलेलं आहे. तर इथं आपण तसं वाक्य इथं लिहिलेलं आहे बघा, लेट ए अँड बी हॅव ए कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. तर एक सोडून दुसरा कुठला तरी कॉमन फॅक्टर आहे असं आपण गृहीत धरू. जसं की या ठिकाणी या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? 2 आहे. मग त्या कॉमन फॅक्टरनं यांना डिवाइड केलं तर आपल्याला 6 आणि 35 हे 2 नंबर्स मिळाले. आता 6 आणि 35 ह्या कशा आहेत? को प्राईम्स आहेत. देन वी कॅन डिवाइड बाय दॅट कॉमन फॅक्टर अँड ॲज्युम दॅट ए अँड बी आर को प्राईम्स. आता या ठिकाणी ए आणि बी म्हणजे काय आहेत? 6 अँड 35. ठीक आहे. देअरफॉर नाउ स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स अँड अरेंजिंग द टर्म्स वी गेट 5. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करू आणि हे जे आहे बी स्क्वेअर ते आपण डावीकडे घेऊ. सो 5b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. याचा अर्थ काय? बघा, बी हा काय आहे? इंटिजर आहे. मग इंटिजरचा स्क्वेअर काय असतो? इंटिजरच असतो. म्हणजे 5 इंटू इंटिजर इज इक्वल टू ए स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ 5ने ए स्क्वेअरला भाग जात असला पाहिजे. हे बघा, एक उदाहरण बघा, समजा 20. तर 2ने, इथं आपण 20 स्क्वेअर घेऊयात, तर 2ने 20 स्क्वेअरला भाग जातो. ते कसं काय? कारण 2ला जर आपण 200 न गुणलं तर आपल्याला 20 स्क्वेअर मिळेल. आणि या ठिकाणी 200 काय आहे? इंटिजर आहे. त्याप्रमाणे 5 इंटू इंटिजर, बी स्क्वेअर हा इंटिजर आहे, तर 5 इंटू इंटिजर इज इक्वल टू ए स्क्वेअर आहे. याचा अर्थ 5ने ए स्क्वेअरला निशेष भाग जातो, म्हणजे रिमाइंडर 0 उरतो. ओके. देअरफॉर 5 डिवाइड्स ए स्क्वेअर. देअरफॉर मग याच्या अगोदरचा आपण एक थेरम पाहिला होता की जर पीने ए स्क्वेअरला भाग जात असेल तर पीने एला पण भाग जातो. देअरफॉर 5 डिवाइड्स A. Now 5 divides A means 5 is a factor of A. Therefore 5 is a factor of A. ओके. हां, आता इथं बघा, ही जे आपण उदाहरण पाहिलं होतं ना की 2 20 स्क्वेअरला भाग जातो, म्हणजे याचा अर्थ 2ने 20ला भाग जातो, म्हणजे 2 इंटू इंटिजर विच इज 10 इज इक्वल टू 20. त्याप्रमाणे 5ने एला भाग जातो, 5ने एला भाग जातो. तर मग याचा अर्थ या 5ला जर एखाद्या इंटिजरनं आपण गुणाकार केला तर आपल्याला ए मिळेल, म्हणजे हा इंटिजर आहे. आता तो इंटिजर काय आहे आपल्याला माहीत नाही, मग तो आपण समजा गृहीत धरू सी. देअरफॉर 5c is equal to E. C is an integer.
Now we put this value in this equation. So we get 5b square is equal to a square. तर या ठिकाणी आपण a ची व्हॅल्यू ठेवूयात 5c ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore 5b square is equal to 25c square. Therefore dividing by 5 we get b square is equal to 5c square. जसं आपण इथं पाहिलं होतं की 5b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर असेल आणि b स्क्वेअर हा इंटिजर असेल तर 5 न a स्क्वेअरला भाग जातो. त्याप्रमाणे c स्क्वेअर सुद्धा इंटिजर आहे कारण c हा इंटिजर आहे. म्हणजेच 5ला जर इंटिजरनं गुणाकार केला तर आपल्याला b स्क्वेअर मिळतं. याचा अर्थ 5 डिवाइड्स b स्क्वेअर. Therefore 5 divides b square and by that theorem 5 divides b. 5 is a factor of b. हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट विचारात घ्या. 5 हा a चा फॅक्टर आहे आणि 5 हा b चा पण फॅक्टर आहे. म्हणजे a आणि b यांचा एक सोडून आणखीन एक कॉमन फॅक्टर मिळालेला आहे तो 5 आहे. याचा अर्थ मग ते a आणि b को प्राइम्स होणार नाहीत. परंतु आपण या ठिकाणी काय ॲज्युम केलेले बघा. ॲज्युम दॅट a अँड b आर को प्राइम्स. त्यामुळे आपण जे गृहीत धरलं ते रॉंग असलं पाहिजे. आपण गृहीत काय धरलं होतं square root 5 is rational. This is false. So square root 5 is an irrational number. Okay. Therefore a and b have a common factor 5 other than 1. This is a contradiction to the fact that a and b are co-primes. Therefore our assumption is false. कोणतं assumption false आहे तर स्क्वेअर रूट 5 इज ए रॅशनल नंबर हे ॲझम्पशन फॉल्स आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट 5 इज इरॅशनल. क्वेश्चन नंबर 2. प्रूव्ह दॅट 3 + 2 स्क्वेअर रूट 5 इज इरॅशनल. प्रूफ. या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण स्क्वेअर रूट 5 इरॅशनल दाखवण्यासाठी स्क्वेअर रूट 5ला रॅशनल मानलं होतं. म्हणजे जे प्रूव्ह करायचं त्याचं अपोजिट आपण मानलं होतं. त्याप्रमाणे आपल्याला हा इरॅशनल दाखवायचा तर आपण याला रॅशनल आहे असं गृहीत धरू. लेट 3 + 2 स्क्वेअर रूट 5 इज रॅशनल. देअरफॉर वी कॅन फाइंड 2 co-prime integers a and b where b not equal to 0 such that 3 + 2 square root 5 is equal to a upon b. हा आपल्याला इरॅशनल दाखवायचा आहे परंतु आपण याला रॅशनल मानलेलं आहे. मग हा जर रॅशनल असेल तर याला a upon b या स्वरूपामध्ये लिहिता येत असलं पाहिजे. या ठिकाणी a आणि b काय आहेत इंटिजर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठलाही एलिमेंट कुठलाही नंबर हा कॉमन नाही आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही कॉमन फॅक्टर नाही एक सोडून. देअरफॉर 2 स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू a upon b - 3. सो स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू 1 upon 2 इन ब्रॅकेट a upon b - 3. हे इक्वेशन नीट लक्षात घ्या. हे जे RHS तुम्ही बघा. a काय आहे इंटिजर आहे. b सुद्धा एक नॉन झिरो इंटिजर आहे. 3 सुद्धा इंटिजर आहे. म्हणजे a upon b - 3 हा काय असला पाहिजे एक रॅशनल नंबर असला पाहिजे.
आणि या रॅशनल नंबरला 1/2 न मल्टिप्लाय केलं तर येणारा गुणाकार हा सुद्धा काय असेल, रॅशनल असेल. म्हणजेच 1/2 इन ब्रॅकेट a/b - 3 इज टोटली रॅशनल. हिअर a and b are integers, therefore 1/2 in bracket a/b - 3 is rational. मग RHS जर रॅशनल मिळत असेल तर √5 इज इक्वल टू रॅशनल नंबर. याचा अर्थ √5 हा काय झाला, रॅशनल नंबर झाला. बट धिस कॉन्ट्राडिक्ट्स द फॅक्ट दॅट √5 इज इरेशनल. हे आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. देअरफॉर √5 इज रॅशनल. धिस कॉन्ट्राडिक्ट्स the fact that √5 is irrational. Therefore, our assumption that 3 plus 2 √5 is rational is false, and therefore 3 plus 2 √5 is irrational. रॅशनल नाही म्हणजे इरेशनल असला पाहिजे, कारण कुठलाही रिअल नंबर एक तर रॅशनल तरी असतो नाही तर इरेशनल तरी असतो. क्वेश्चन नंबर 3, प्रूव्ह दॅट द फॉलोइंग आर इरेशनल्स. नंबर 1, 1/√2. Proof. Let 1/√2 is rational. हा इरेशनल दाखवायचा आहे, परंतु आपण त्याला रॅशनल मानलंय. मग हा रॅशनल असेल तर याला a/b या स्वरूपामध्ये लिहिता येतं. देअरफॉर वी कॅन फाइंड 2 co-prime integers a and b where b not equal to 0 such that 1/√2 is equal to a/b. From this √2 is equal to b/a. दोन्ही बाजूस आपण रेसिप्रोकल घेतला. Now b/a is rational as a and b are integers. a आणि b हे इंटिजर्स आहेत. याचा अर्थ b/a काय असेल, रॅशनल असेल. याचा अर्थ √2 सुद्धा रॅशनल होईल. देअरफॉर √2 इज रॅशनल. धिस कॉन्ट्राडिक्ट्स the fact that √2 is irrational. Therefore, our assumption 1/√2 is rational is false. आपण √2 हा रॅशनल आहे हे प्रूव्ह केलं, परंतु √2 काय आहे, इरेशनल आहे. सो आवर ॲझम्पशन इज रॉंग. देअरफॉर 1/√2 इज इरेशनल. सेकंड, 7 √5 हा पण आपल्याला इरेशनल दाखवायचा, तर याला आपण रॅशनल गृहीत धरू. लेट 7 √5 इज रॅशनल. देअरफॉर वी कॅन फाइंड
two co-prime integers a and b such that b not equal to 0. 7 square root 5 is equal to a upon b. Take this 7 to this side. So we get square root 5 is equal to a upon 7b. बघा हे काय प्रूव्ह झाला. a काय आहे? इंटिजर आहे. b सुद्धा काय आहे? इंटिजर. 7 is also integer. So this number is rational. So square root 5 is rational. But this contradicts the fact that square root 5 is irrational. So our assumption is wrong. So this number is irrational. Now a upon 7b is rational as a and b are integers. Therefore square root 5 is rational. This contradicts the fact that square root 5 is irrational. Therefore our assumption is wrong. That is false, and therefore 7 square root 5 is irrational. Let 6 plus square root 2 is rational. सगळ्यांचे स्टेप्स सेम आहेत. Therefore we can find two co-prime integers a and b where b not equal to 0 such that 6 plus square root 2 is equal to a upon b. Now take this 6 to this side. Therefore square root 2 is equal to a upon b minus 6. a इंटिजर आहे, b पण इंटिजर आहे आणि 6 पण इंटिजर आहे. याचा अर्थ ही जी वजाबाकी येणार आहे ती कशी असणार आहे? रॅशनल. सो स्क्वेअर रूट 2 इज रॅशनल. दिस कॉन्ट्रडिक्ट्स द फॅक्ट दॅट स्क्वेअर रूट 2 इज इरॅशनल. सो आवर assumption is wrong. Now a upon b minus 6 is rational as a and b are integers. Therefore square root 2 is rational. This contradicts the fact that square root 2 is irrational. Therefore our assumption is false, and therefore 6 plus square root 2 is irrational.